नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपल्या मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. 66 जागांसाठी ही भरती होत आहे, ज्याकरता पगार तुम्हाला 75,000 रुपयापर्यंत असणार आहे. या पदासाठी तुमची पदवी झाली असेल तर इथे अर्ज करू शकता. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही, थेट निवड केला जाणार आहे. तेव्हा दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून घ्यायचा आहे. परंतु अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकाराम नगर पिंपरी येथे भरती घेण्यात येत आहे, ज्याची जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, कनिष्ठ निवासी आणि वैद्यकीय अधिकारी या दोन पदांसाठी ही पदभरती टोटल 66 जागांसाठी या ठिकाणी होत आहे. त्याची जाहिरात इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या संपूर्ण पदभरतीची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदभरतीची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती घेण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही. तर सुरुवातीला बघा मित्रांनो, या ठिकाणी कनिष्ठ निवासी या पदासाठी एकूण 56 पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विभागानुसार प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी कनिष्ठ निवासी या पदाची पदभरती होत आहे, ज्याकरता 56 जागा इथे दिलेल्या आहेत. प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी वॅकन्सी तुम्ही बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल, या पदासाठी पात्र असाल तर इथे अर्ज सादर करू शकता. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ही रिक्रुटमेंट 10 जागेसाठी या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये सीएमओ, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी, शिफ्ट ड्युटी पोस्टमार्टम सेंटर, त्यानंतर ब्लड बँक बीटीओ या विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदाची रिक्रुटमेंट होत आहे. टोटल 10 जागा इथे दिल्या गेलेल्या आहेत, ज्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीमध्ये या ठिकाणी बघू शकता कॅटेगरीनुसार इथे वॅकन्सी देण्यात आलेली आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असाल, वैद्यकीय अधिकारी या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज करू शकता. त्यानंतर शिक्षण पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार द्यावयाचे दरमहा मानधन या ठिकाणी तुम्हाला किती असणार आहे आणि शिक्षण पात्रता काय लागणार आहे याची माहिती इथे देण्यात आलेली आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला दरमहा मानधन 75,000 रुपये पर्यंत असणार आहे आणि प्रत्येक पदासाठी शिक्षण पात्रता जी आहे ती या ठिकाणी बघू शकता. वैद्यकीय अधिकारी सीएमओ विभागामध्ये या ठिकाणी जे वैद्यकीय अधिकारी पद भरल्या जाते, त्या पदासाठी जी पात्रता देण्यात आलेली आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एमबीबीएस पदाची पदवी या ठिकाणी तुमच्याकडे असेल आणि एमएमसीचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी शिफ्ट ड्युटी पोस्टमार्टम सेंटर विभागासाठी जी शिक्षण पात्रता लागू असणार आहे, या ठिकाणी बघू शकता एमबीबीएस पदवी आणि एमएमसी मध्ये रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. त्यानंतर ब्लड बँक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएसची पदवी, डीसीपी उत्तीर्ण व एफडीए अप्रूव्ड किंवा एमडी पॅथॉलॉजी तुमच्याकडे असेल, या ठिकाणी प्राधान्य असणार आहे आणि एमएमसीचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या तिसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. आणि जे काही या ठिकाणी दरमहा मानधन तुम्हाला असणार आहे ते 75,000 रुपये या ठिकाणी असणार आहे. पदविका तुमच्याकडे असेल तर 80,000 रुपये या ठिकाणी मानधन तुम्हाला दिलं जात आहे. तर एक उत्कृष्ट वेतन आणि एक सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून या ठिकाणी उपलब्ध होत आहे. तेव्हा तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे प्रयत्न करू शकता. विहित नमुन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अधिक माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही या पदभरतीची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता. त्याची जी काही लिंक असणार आहे ती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला या विभागाची ऑफिशियल वेबसाईटची लिंक या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिल्या जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता काही पदभरतीच्या अटी व शर्ती या ठिकाणी उमेदवारांकरता इथे देण्यात आलेल्या या अटी व शर्ती कशा प्रकारच्या या ठिकाणी असणार आहे त्याची थोडक्यात मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे 13 एप्रिल 2026 पर्यंत. तुम्ही या ठिकाणी पीसीएमसीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. या वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करणार आहे. त्या
वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज नोंदणी करून घ्यायची आहे. तर ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे या ठिकाणी सादर करायचा याची संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून घेऊ शकता. जाहिरातीची पीडीएफ सुद्धा मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी प्रोव्हाईड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा, जेणेकरून या पदभरतीची जाहिरात तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे काही अटी व शर्ती अर्ज सादर करण्याबाबत माहिती, त्याचप्रमाणे कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला अर्ज सादर करताना या ठिकाणी लागणार आहे त्याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. तर अशा प्रकारे या पदभरतीच्या काही अटी व शर्ती आहेत, त्या सर्व अटी व शर्ती तुम्ही वाचून तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. तर अशा प्रकारची ही पदभरती 66 जागांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत या ठिकाणी घेण्यात येत असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्यावं. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.